दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशा तिची स्मृती गमावून बसलीये. अजयच्या मृत्यूचा तपास सुरू आहे आणि सोहनलालवर पोलिसांचा संशय आहे. कामिनी सोहनलालच्या घरी आशाला घेऊन जाण्याविषयी बोलणी करायला येते. सोहनलाल आशाला स्वतःची मुलगी म्हणवत अधिकार दाखवतात आणि कामिनी आशाला स्वतःची सून म्हणवत अधिकार दाखवते. गायत्री आशाला बाहेर पाऊल ठेवू द्यायला तयार नाहीये. आशिष या गोष्टीला विरोध करताना हे सांगून टाकतो की तो आशाचा भाऊ आहे. गायत्री रागाच्या भरात नानांना फोन करते. आता पुढे खूप मोठी चूक केली मी, खूप मोठी. अशी कोणती चूक केली तुम्ही? चुका तर माझ्याकडून होत आहेत. तुम्ही कोणती चूक करू शकत नाही. का नाही होऊ शकत? माझ्याकडून काही चूक नाही होऊ शकत? एक डॉक्टर आहे तरी सुद्धा मी एक योग्य निर्णय नाही घेऊ शकलो. कोणत्या निर्णयाविषयी बोलताय तुम्ही? तुम्ही डॉक्टर असण्याचं प्रत्येक कर्तव्य पार पाडलंय. तुम्ही तुमच्या हातांनी मला औषधं देता. हो, त्याच गोष्टीचं प्रायश्चित्त घेतोय मी. मीच तर तुला समजावलं होतं की इथे ये, पण मला आत्ता याची जाणीव होते की ही माझी सर्वात मोठी चूक होती. मला हे सगळं माहितीच नव्हतं की इथे आल्यानंतर मला हे सगळं बघावं लागेल. हो आशा, आय एम सॉरी. वाह, क्या बात है. याच घरात राहतोस, याच घरचं मीठ खातोस आणि याच घरच्या लोकांना नावं ठेवतोस. नावं नाही ठेवत आहे, दुःख व्यक्त करतोय की मी या घरचं मीठ का खाल्लं. आणि तुम्हाला आता हे माहिती व्हायला पाहिजे की काही काही घरचं मीठ असं असतं की ते कोणालाही नाही पचत. आपल्या जिभेला लगाम घाल. एकतर धोका देऊन तू आमच्या घरात पाऊल ठेवलेलं आहेस, आपली ओळख लपवलीस आणि आता माझ्या समोर तोंड चालवतोयस. तो आपली ओळख काय लपवणार, ज्याला स्वतःची ओळख सापडलेलीच नाहीये. काय झालंय मोठी आई? तुम्ही यांच्यावर नाराज का आहात एवढ्या? हे तर डॉक्टर आहेत जे माझ्यावर उपचार करतायत. तुम्ही मला जे काही करायला सांगताय मी ते करतेय ना. तुम्ही मला पांढरी साडी नेसायला सांगितलीत, मी नेसले. मला कोरड्या चपात्या खायला दिल्यात, मी त्याही खाल्ल्या. मग तुम्ही यांच्यावर का नाराज होताय? काय झालंय? हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही बोला.
पण जे सत्य, जे लपवण्याची गरज होती, ते माझ्यावर एक ओझं बनलं होतं. आणि ते ओझं मला आणखी सहन करता आलं नसतं, म्हणून मी तुम्हाला खरं काय ते सांगितलं. आणि मला आत्ताही असं जाणवतंय की मी जे सत्य सांगितलं त्यात काही चूक नाही केली मी. असं का नाही म्हणत की खोट्याच्या आधारावर जो फसवणुकीचा महाल तू उभा केला होतास तो जास्त दिवस टिकू शकला नाही. जर तू इतका सच्चा होतास तर ज्या दिवशी आमच्या घरी आला होतास तेव्हाच का नाही सांगितलंस तुझ्या बाबतीतलं सत्य काय आहे, वास्तव काय आहे? कोणतं वास्तव, कोणतं सत्य? म्हणजे तुला अजूनही नाही माहिती की वास्तव काय आहे? तुम्ही कोणत्या वास्तवाबद्दल बोलताय? हा कोण आहे ते माहितीये तुला? हो, माझे डॉक्टर आहेत, माझ्यावर उपचार करतायत. हे डॉक्टर आहेत की नाही हे तर मला माहिती नाही, पण सत्य तर हे आहे की हा तुझा भाऊ आहे. तुझा भाऊ. आता कोणता भाऊ आहे हे तर मी नाही सांगू शकत, पण भाऊ तुझाच आहे म्हणूनच तर तुझ्यावर उपचार करतोय. तूच नाही, सगळ्यांनी मिळून फसवणूक केली आहे माझी. आणि याचा तुम्हा सगळ्यांना हिशोब द्यावाच लागेल. गायत्री बेटा, मी तुझीच वाट पाहत होतो. ये बस बेटा. नाही, तुम्ही उभ्या उभ्या माझी वाट बघताय आणि बसायला मीही आलेले नाही. आज एक असं सत्य माझ्या समोर आलं की मी स्वतःला रोखू नाही शकत. कोणतं सत्य ग बेटा? आणखी किती फसवणूक करणार आहात तुम्ही सगळे माझी? कुठवर हे फसवणुकीचं पर्व चालणार आणि कुठवर सहन करणार आहे मी? फसवणूक? कसली फसवणूक? तुम्ही सगळ्यांनी फसवणूक केलीये माझी. एकदा नाही, वारंवार केलीये. माझ्या पतीने तर फक्त माझ्या विश्वासाशी खेळ खेळला, पण तुम्ही सगळ्यांनी सुद्धा. नाही मुली, नाही. मुलगी म्हणू नका मला. मुलगी नका म्हणू मला. तुमच्या तोंडून मुलगी हा शब्द नात्यांना लाजीरवाणं करून टाकतो. एकीकडे तुम्ही मला तुमची मुलगी म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही फसवणुकीचं जाळं विणता. धोका देता तुम्ही मला. 30 वर्षांपूर्वी एक धोका दिला होता मला आणि आजवर तोच प्रकार चालत आला आहे. हो बेटा, 30 वर्षांपूर्वीही वेळ आणि नात्यांनी सतावलं होतं मला. आणि आजही नाती निभावण्यात अयशस्वी ठरतोय मी. नाहीतर आज तू माझ्यासमोर उभी राहून मला प्रश्न विचारले नसतेस कधीच. माझ्या हाताच्या रेषांमध्ये काय माहिती, काय लिहिलंय. कारण मी जरी चांगलं करायला गेलो तरी सुद्धा वाईटच घडतं. तुम्हाला काहीच नाही माहित? काहीच नाही माहित तुम्हाला? आशिष कोण आहे? रेखा ही भाग्याची. काहीच नाही माहित तुम्हाला? आशिष कोण आहे?
मला सांगा, आशिष आशाचा भाऊ नाही? हा आशिष तुमचा नातू नाही? आणि माझ्यापासून हे सत्य यासाठी लपवलं गेलं की शीला गेल्यानंतर आशा आणि आशिष माझ्या घरात शिरकाव करू शकते. काय इरादा आहे तुम्हा सगळ्यांचा? काय विचार करताय तुम्ही? असं तर नाहीये ना की यांच्या संपत्तीवर डोळा आहे तुम्हा सगळ्यांचा? आणि आता आशिषला त्यांचा वारस बनवायचा आहे तुम्हाला? नाही नाही बेटा, असा विचारही करू नकोस. नको करूस असा विचार बेटा. आणि सत्य तर हे आहे की आशिष एक चांगला डॉक्टर आहे आणि आमचा कुठलाही मुलगा इतका चांगला नाहीये. असा कोणताही उद्देश नाही, असा कोणताही स्वार्थ नाही. तो तर बिचारा त्याच्या बहिणीसाठी दिवस रात्र एक करून आपलं सुख विसरून तिच्यावरती उपचार करतोय. त्याच्यावर आणि माझ्यावर लालची असल्याचा आरोप नको करूस तू. मी तुम्हाला एक निक्षून सांगायला आले आज. जर तुमचा हाच उद्देश असेल तर तो मी यशस्वी होऊ देणार नाही. त्यावेळी तर तुम्ही शीलाला अडवलं नाही, पण आता आशिषला वेळीच थांबवा. गायत्री, गायत्री, तुम्ही लोक का नाही समजून घेत की माझा असा कोणताही उद्देश नाहीये? तुला जर मागची कोणतीही नाती आठवतच नाहीयेत, मग आपल्या नात्याची आठवण करून देऊन मी काय मिळवलं असतं आशा? मला तर फक्त एवढंच हवं होतं की माझी बहीण लवकरात लवकर बरी व्हावी, जीवन जगण्याच्या लायक व्हावी. एवढंच नाही तर जीवन जगायला लागावी. तुमच्या तोंडून किती वेळा मी बहीण हा शब्द ऐकला असेल, पण मला नेहमी असंच वाटलं की तुम्ही मला बहिणीसारखंच मानता. मला काय माहित होतं की तुम्ही खरोखर माझे भाऊ आहात. काही लोक नात्यांची फक्त जाणीव करून देतात, त्यांना ती निभावता नाही येत. हो, पण ज्यांना निभावायची असतात ते नाती निभावतात, त्यांची जाणीव नाही करून देत आशा. मला इथे सांगितलं गेलं की माझे इथे 2 भाऊ आहेत, पण कधी धीर द्यायला नाही आले, साधं बोलायला देखील नाही आले. आणि तुम्ही माझ्यासाठी इथेच राहिलात, माझ्या बरोबर राहताय तुम्ही. आशा, मी ऐकलं होतं की रक्ताच्या नात्यांमध्ये खूप ओढ असते. कोयल आणि तिच्या भावांबरोबर तुझं रक्ताचं नातं आहे, पण इथे तर काही वेगळंच बघायला मिळालं. रक्ताची नाती बाकी सगळ्या नात्यांपुढे कमजोर झाली. आणि आशा, माझं आणि तुझं रक्ताचं नातं नाही, खुशीचं नातं आहे. तुम्ही मला नेहमी सांगता ना की स्वतःला सांभाळ आशा. आज मी तुम्हाला सांगते, स्वतःसाठी नाही तरी माझ्यासाठी. स्वतःला सांभाळ तू दादा. सोहनलाल, जी गोष्ट मी तुला निक्षून सांगितली होती की कोणालाही सांगू नकोस, ती तू गायत्रीला का सांगितलीस? कोणती गोष्ट बाबा? हे तुम्ही काय बोलताय? मला काहीच समजत नाहीये. तू आशिषच्या बाबतीत गायत्रीला का सांगितलंस? बोल. बाबा, मी कोणाला काहीही सांगितलं नाहीये. आणि तुम्ही प्लीज गायत्रीच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका.
गायत्रीच्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ. जर मला गायत्रीच्या बोलण्याचं वाईट वाटलं नसतं तर ते विचित्र वाटलं असतं. गायत्री म्हणत होती त्याप्रमाणे मला त्याच वेळी काही ना काही पावलं उचलायला हवी होती. पण काय करणार मी, बाप आहे ना, नाही करू शकत. रेखा ही भाग्याची. ममा, अगं झालंय तरी काय? निदान सांग तरी आम्हाला. मामा, मला वाटतंय आशाच्या बाबतीतच काहीतरी बोलायचं असेल. हो बाळा, एक असं सत्य माझ्या समोर आलंय जे ऐकल्यावर माझा ताबाच सुटत चाललाय. सगळ्यात आधी मला काही हवंय तर माझ्या मुलांचं सुख. आणि जर कोणी त्यांच्या आनंदावर किंवा अधिकारावर डोळा ठेवून असेल ना, तर ते मी सहन नाही करणार. मम्मा, म्हणून तर मी म्हणतोय की काय झालं ते सांग तरी. काय चाललं हे सगळं? काही खास नाही, आमची आपापसातली गोष्ट आहे. हो, आपापसातली गोष्ट. हो, आपापसातली गोष्ट. मुलांनो, तुम्ही जा, नंतर बोलू आपण. ठीक आहे मामा. एक गोष्ट सांगाल मला? आपल्या आयुष्यात असा एखादा तरी दिवस येईल का जेव्हा मी पूर्णपणे तुमच्यावर विश्वास ठेवू शकेन? गायत्री, तू समजून का घेत नाहीयेस? कधीतरी मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. समजून घेण्याचाच प्रयत्न करतेय मी. कसला विचार करताय तुम्ही? काय चाललंय काय तुमच्या मनात? तो आशिष जो आशाचा भाऊ आहे, त्याला खोटं बोलून या घरात आणण्यामागे काय हेतू काय आहे तुमचा? काय चाललंय काय तुमचं? असं तर नाहीये ना की आपल्या मुलांचा हक्क द्यायचाय तुम्हाला त्याला? नाही गायत्री, नाही. मी आशिषच्या बाबतीत तुझ्यापासून जाणून बुजून काही लपवलं नाही. आशिष इथे फक्त आशावर उपचार करायला आला होता, तिची स्मृती परत आणण्यासाठी. आणि त्यानंतर तो दिल्लीला जाणार होता. त्याचं आपल्या कुटुंबाशी काही देणं घेणं नाहीये. तुमची प्रत्येक गोष्ट मला खोटी वाटते. समजतच नाही की तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा की नाही. गायत्री, बस काही दिवसांचाच प्रश्न आहे. आशिषला उपचार करू देत. जर आपल्याला वाटलं की त्याने काही फायदा होत नाहीये तर मी त्याला लगेच दिल्लीला पाठवून देईन. बट प्लीज गायत्री, ट्रस्ट मी. मला आशिष आता स्वतःलाच खूप खटकायला लागलेला आहे. मी त्याला त्याचं तोंड बंद ठेवायला सांगितलं होतं, पण त्याने त्याचं तोंड उघडलंच. आणि तुलाही त्यानेच हे सगळं सांगितलं असेल. हो, आणि अगदी अधिकाराने सांगत होता की तो आशाचा भाऊ आहे. हे भगवंता, काय माहित कसे कसे दिवस बघायला लागणार आहेत. गायत्री, तुला वचन देतो की जसं तुला हवंय अगदी तसंच होईल. पण मला या कटकटीतून बाहेर तरी पडू दे. कमिशनरचा फोन आला होता. ते म्हणत होते की इन्स्पेक्टरला माझी आणि आशाची चौकशी करायची आहे म्हणून. काय माहित पोलिसांना कोणती नवी टिप्पणी आली. मला वाटतंय की माझ्या विरुद्ध कारस्थान रचलं जात आहे. कोणीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तू मला साथ दिली नाहीस तर मी तर अगदी एकटा पडेन. तुम्हाला साथ देणं हा माझा नाईलाज आहे, कारण तुमच्याबरोबरच माझं आयुष्य जोडलं गेलं. जर माझ्या या संसारामध्ये कोणी अधिकार गाजवायला आलं ना, तर ते मी कधीच सहन करणार नाही. ओफो गायत्री, मी तुला वारंवार समजावण्याचा प्रयत्न करतोय की कामिनी आणि बाकी सगळ्यांची अशी इच्छा आहे की आशाला इथून घेऊन जावं. पण मला असं नाही होऊ द्यायचं आहे. आता याचा विचार करायचा आहे की आशाला इथून जाण्यापासून कसं रोखता येईल. आता तर एकच मार्ग आहे की आशा स्वतःच कामिनी बरोबर जाण्यासाठी नाही म्हणेल. अगं पण असं कसं होईल? मी आशाशी याविषयी बोलेन, तिला समजावेन, आणि ती स्वतःहून नाही म्हणेल कामिनी बरोबर जाण्यासाठी. रेखा ही भाग्याची. असं वाटतंय की माणुसकी नावाची काही चीजच उरलेली नाही. आपली माणसंच इतकी स्वार्थी बनतील असा मी कधी विचारही केला नव्हता. बाबा, सोहनलाल हा अतिशय स्वार्थी माणूस आहे आणि त्याच्यासाठी कोणतीही व्यक्ती, कोणाला काय वाटतं, कोणाच्याही भावना काहीही मॅटर नाही करत. हो बेटा, पण आज मी त्याला सत्याचा आरसा दाखवलाय.
मला बोलावून त्याला मला हे पटवून द्यायचं होतं की मी तुला आशाला इथे आणण्यापासून परावृत्त करावं, पण मी असं करणार नाही. असं होऊ पण देणार नाही मी त्यांना फक्त 1 दिवसाची मुदत दिली विचार करण्यासाठी. आणि जर त्याच्यानंतर त्यांनी सुखासुखी तिला तिथून नाही जर पाठवलं ना, तर बघाच तुम्ही बाबा, ती या घरात नक्कीच येईल. मी घेऊन येईन तिला. मी पण बघतेच की सोहनलाल मला कसं रोखू शकतो ते. बेटा, मला तुला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. आशाला इथे आणायची माझीही इच्छा आहे, पण एवढी मात्र काळजी घे की अशी कोणती संघर्षाची परिस्थिती नको निर्माण होऊ दे की घरातली गोष्ट बाहेरपर्यंत जाईल. मी तुमचं बोलणं लक्षात ठेवेन. पण जर सोहनलालने मला आशाला इथे आणण्यापासून रोखलं, तर मीही त्याला हे चांगलंच समजावेन की माझा काय अधिकार आहे माझ्या सुनेवर ते. आणि विचारेन की कोणाचा हक्क जास्त आहे त्या सुनेवर, माहेरच्या माणसांचा की सासरच्या माणसांचा. सुखी राहा. सुखी राहा. काय झालं? काय झालं बेटा? तुझा चेहरा इतका उतरलेला काय? नाना, मला काही समजूच शकत नाहीये. हे बघा, आता यांनी आशाला यांच्याबरोबर घेऊन याचा विषय काढला आणि त्याचा परिणामही आशालाच भोगायला लागतोय. या लोकांना इतकंही नाही समजत, एवढा सुद्धा विचार नाही करत ही लोक की आशाला आता काहीही आठवत नाहीये. पण झालंय काय? होणार काय हो? गायत्री आंटी आशावर ओरडत होती, मला सहन नाही झालं, मग मी मध्ये बोलायचा प्रयत्न केला. बस तर मग त्याने मलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली. म्हणायला लागले की तुझी काय लायकी आहे की तू आमच्यामध्ये बोलायचा प्रयत्न करतोयस? कोणत्या अधिकाराने तू मध्ये बोलायचा प्रयत्न करतोयस? अच्छा, म्हणजे हे असं कुटुंब आहे जे सगळ्यांची लायकी बघतं. मी काय करणार आंटी? मला बिलकुल सहन नाही झालं ज्या तऱ्हेने आशाला तिथे टॉर्चर केले जाते. मला आय कांट टॉलरेट. बस तर मग मी पण रागाच्या भरात त्यांना सांगून टाकलं की मी आशाचा भाऊ आहे. बस हे सत्य ऐकल्यानंतर गायत्री आंटीकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं मुळी. काहीही नाही. हा बस एक सेंटेन्स होतं त्यांच्याजवळ, ते त्या बोलून मोकळ्या झाल्या. काय? त्या मला म्हणाल्या की चालता हो इथून ताबडतोब. बस मी निघून आलो. आज मलाही तिथून काढून टाकण्यात आलं. बस आशाच्या बाबतीत जे काही घडते ते मी सहन नाही करू शकत, म्हणूनच बस. बेटा, अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हो नाना, मी समजू शकतो, पण हे बघा, माझ्यासोबत जे काही झालेलं आहे ते मी सहन करू शकतो. कदाचित मी ते सगळं विसरूनही जाईन. पण आशाच्या बाबतीत तिला जे टॉर्चर होत आहे ते मीच काय, तुम्ही कोणीही सहन नाही करू शकणार. नाही सहन करू शकणार तुम्ही. आणि नाना, मी तुम्हाला खरंच सांगतोय, आणखीन थोडे जरी दिवस आशाला तिथे ठेवलं गेलं तर ती जिवंतपणीच घुसमटून तिथेच मरून जाईल. आशा तिथे राहणार नाही आशिष. आशा इथे राहणार, तिच्या घरामध्ये. आठवतंय का तुम्हाला की तुमच्या सांगण्यावरून मी आशाला सुद्धा इथे राहू दिलं? माझ्या ही गोष्ट व्यवस्थित लक्षात आहे. तरीही तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवलीत की डॉक्टर आशिष आशाचा अनौरस भाऊ आहे. त्यावेळी तुला मी सांगितलेलं आठवलं नाही? बिलकुल नाही आठवलं सर. का? सर, सत्य बोलणं हा काही अपराध नसतो. जर तू तिला इथून घेऊन गेलीस तर तिची सगळी जबाबदारी तुझी असेल. तुम्ही मला समजावताय की धमकावताय? तुम्ही तर असं बोलताय जसं तुम्ही हल्लेखोराला ओळखता.